हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात, पण यामध्ये काय सत्य आहे याची आपल्याला माहिती नाही। जगदाळे कुटुंबियांच्या भेटीनंतरही शरद पवार यांचं वक्तव्य, वादाची शक्यता। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं। कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय सगळं असं म्हणतात, मला माहिती नाही काय याचं सत्य। शरद पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही, मात्र जे पर्यटक मारले गेले त्यांचे नातेवाईक काय म्हणाले ते मी ऐकलं आहे। धर्म बघून मारलं नाही असं पवार साहेबांचं जर मत असेल तर त्यांनी पर्यटकांच्या नातेवाईक काय म्हणाले ते जाऊन ऐकावं। फडणवीसांचा शरद पवार यांना सल्ला। ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। नागपुरात 2000हून अधिक तर पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर करडी नजर, माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू। पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढणार, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा नाहीतर कारवाई करू। पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दुःख, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य, देश माफ करणार नाही, फडणवीसांचा निशाणा। अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं, उपहास करणं, मूर्खासारखे स्टेटमेंट देणं, हे जे काही उबाठाकडनं चाललेलं आहे, देशाची जनता माफ करणार नाही। पहलगाममधील हल्ला देशविरोधी, त्यावर राजकारण नको, देशाच्या सुरक्षेसाठी सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका। देशवासियांनी एका विचारानं सरकारसोबत राहावं, शरद पवार यांचं आवाहन। जे काही काल काश्मीरमध्ये झालं त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारच्या वर राहिलं होतं। राजकारण आणायचं नाही। पहलगाम हल्ल्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद, पवार सरकारसोबत तर ठाकरेंच्या सेनेच्या निशाण्यावर सरकार। आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं, कुणाला काढा असं मी बोलणार नाही, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवार यांचं वक्तव्य। तर संजय राऊतांकडून मात्र गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दल सक्त कारवाई याची आवश्यकता आहे। त्यामुळे मी पुनर्करा पुनर्सेवा हे आज बोलणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पहलगाम हल्ल्यामध्ये पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या आदिल शहाच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत, तर घर बांधून देण्याची ही घोषणा। शिंदेंच्या प्रतिनिधींकडून आदिल शहाच्या कुटुंबियांची भेट। श्रीनगरहून 232 पर्यटकांना घेऊन तिसरं विमान महाराष्ट्रात दाखल, आशिष शेलार स्वतः विमानतळावर हजर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार विशेष विमानाची व्यवस्था। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत सुखरूप परतले।